दिनांक 17 मार्च 2026 रोजी सिन्नर येथील KVN नाईक महाविद्यालय मैदान आडवा फाटा सिन्नर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। महासंमेलनाचे प्रमुख व्याख्याते म्हणून हिंदू धर्मभूषण परमपूज्य महंत श्री रामगिरी महाराज गोदावरी धाम सरलाबेट हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या वाविवेस येथून निघालेल्या शोभायात्रेने झाली। शोभायात्रा मार्गात जागोजागी सडा रांगोळी व पुष्पवर्षावाने महाराजांचे स्वागत झाले व शोभायात्रेची सांगता आडवा फाटा येथे झाली। महंत श्री रामगिरी महाराज यांच्या कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार डॉक्टर रामदास नाईकवाडी यांचे हस्ते झाला। यावेळी मंचावर महंत देवानंद गिरी, सांगवी महंत डॉक्टर मोहन पुरी जायगाव, हरिभक्त परायण सुधा महाराज काळे, हरिभक्त परायण एकनाथ महाराज गोळेसर, हरिभक्त परायण किशोर महाराज खरात, हरिभक्त परायण योगेश महाराज आव्हाड व संघ कार्यकर्ते हेमंतजी हरहरे, प्रांत कारणी सदस्य पुणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभक्त परायण किशोर महाराज खरात यांनी उपस्थितांच्या स्वागताने केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण किशोर महाराज खरात यांनी हिंदू संमेलन काय याबाबत प्रास्ताविक सादर करताना जातीजातींमध्ये विखुरलेला हिंदू समाज, परस्परातील वादविवाद, हेवेदावे, द्वेष मत्सर विसरून आपल्या भगव्या ध्वजाच्या रक्षणार्थ सर्व हिंदू बांधवांनी एकजूट व्हावे व तमाम राष्ट्रप्रेमी हिंदू बांधवांना महासंमेलनाचे आयोजन केल्याचे नमूद केले। या व्याख्यानामध्ये संघ कार्यकर्ते हेमंतजी हरहरे यांनी व्याख्यानामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष प्रवासाची माहिती दिली। तसेच कुठलीही संस्था इतकी वर्ष टिकू शकत नाही, पण संघ परिवाराने ही गोष्ट एकजुटीने राष्ट्रहिताकरिता टिकवून ठेवली व ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन हिंदू राष्ट्र निर्माणाकरिता योगदान देत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। याचबरोबर पंच परिवर्तनाचे 5 बिंदू ज्यात कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण स्वच्छाबोध व नागरी शिष्टाचार इत्यादींबद्दल माहिती दिली। भगवद्गीतेमध्ये जसे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की धर्मासाठी लढावे व अधर्मियांचा नाश करावा, याप्रमाणे हिंदू धर्मियांनी बोध घेऊन जिथे अन्याय होत आहे तिथेच विरोध करावा, जशास तसे प्रत्युत्तर देईल असे महंत रामगिरीजी महाराज यांनी प्रतिपादन केले। यासोबतच धर्मांतरणाविषयी व लवजिहाद सारखे अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता सर्व हिंदू बांधव व महिला भगिनींनी जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी महाराजांनी केले। आपले हिंदू सण उत्सव हे पर्यावरण, संस्कृती व विज्ञानाला धरून किती फायदेशीर व उपयुक्त आहे त्याबाबत महाराजांनी मार्गदर्शन केलं। जे राष्ट्र स्वतःचा इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे आपण आपल्या इतिहासातून बोध घेऊन मार्गक्रमण करत राहिले पाहिजे असे प्रबोधन यावेळी महाराजांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्त परायण योगेश महाराज आव्हाड यांनी केलं। कार्यक्रम अखेरीस पसायदान व महाप्रसादाने अतिशय उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली। सिन्नर तालुका विराट असणारं हे हिंदू संमेलन, या संमेलनाकरिता आपण सर्व उपस्थित आहात। संपूर्ण देशामध्ये सध्या ही संमेलन चालू आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहेत। या विश्वामध्ये असे एकमेव संघटन आहे की 100 वर्षापर्यंत टिकलंच नाही तर वृद्धिंगत झालं आणि आजही समाजामध्ये संस्कृतीचं प्रबोधन ते करीत आहेत। लाखो स्वयंसेवक त्याशी जोडलेले आहेत। हजारो स्वयंसेवक पूर्ण वेळ देऊन ब्रह्मचर्य जीवन प्रतिपादन करून आणि काही ठिकाणी स्वतःचं बलिदान देऊन समर्पण भावनेने सेवारत आहेत। या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विराट हिंदू संमेलन चालू आहे। आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागतं। तसं ज्या परंपरेत आम्ही आहोत, ज्या परंपरेची धुरा सांभाळतो, ही वस्तुस्थिती कोणत्याही प्रांतातल्या माणसाला नाकारता येणार नाहीये अशी स्थिती आहे। इतकं महान कार्य हे आपल्या पूजनीय महंतांनी केलेलं आहे। त्यांनी जसं भिडभाड बाळगली नाही आणि सत्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ठामपणाने केला, कारण आदर्श आहेत शिवराय आणि शंभूराजे।
शिवरायांनी या देशासाठी कसं जगावं ते सांगितलं आणि आमच्या शंभूराजांनी या देशासाठी कसं मरावं तेही सांगितलंय. त्याच्या मध्ये कोणी असतील त्यांना काय म्हणायचे तुम्ही तुमचं ठरवा. मला जगायचंही नाही आणि मरायचंही नाही. मी आपल्या काही जणांना व्यक्तिगत भेटलो, तू जगतो कशासाठी. उत्तर ऐकून आपल्याला वाईट वाटेल मित्रांनो, म्हणून जगतोय. नोकरीपर्यंत व्यवस्थित झालं, लग्न झालं, संसार झाला, दुःख बाळगून स्वर्गात जाणाऱ्यांना पुन्हा एकदा याच पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागेल. कारण आपल्या संस्कृतीमध्ये मोक्ष नावाची गोष्ट आहे आणि मोक्ष मिळावा यासाठी सगळे जण निरनिराळ्या संप्रदायांची, परमेश्वराची अशी आपण प्रार्थना आराधना करतो. पण गडबड कुठे आहे. 2-2.25 दशकांची परंपरा ज्या गादीला लाभलेली आहे असं सराला बेट संस्थान, या संस्थानाचे विद्यमान अधिपती परमपूज्य श्रद्धेय रामगिरीजी महाराज यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे. पंचकृषीमध्ये संपन्न झाला. त्या सप्ताहामध्ये पूज्य श्री रामगिरी महाराजांची रोज प्रवचनं होत असत आणि त्यातल्या एका प्रवचनामध्ये झणझणीत असं सत्य महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून मांडलं. मला काही मर्यादा येतात, बोलता येत नाही काही गोष्टी स्पष्ट, परंतु ते सत्य होतं. जगद्गुरु तुकोबार यांच्या उक्तीप्रमाणे नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. तिची लागली त्याची गंगोत्री जर कुठे निर्माण झाली असेल तर माझ्या सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळे गावामध्ये लक्षात घ्या. म्हणून पूज्य श्री महाराजांना मी आमंत्रण द्यायला आम्ही गेलो होतो. त्यावेळी महाराजांनी एकच वाक्य सांगितलं की सिन्नरचा सप्ताह अविस्मरणीय झाला, माझ्यासाठी अविस्मरणीय झाला, लक्षात घ्या. आणि म्हणून पूज्य श्री महाराज आपल्याला मिळाले, आपलं सद्भाग्य आहे. आज संपूर्ण भारतभर हिंदू महासंमेलन सुरू आहेत आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की महाराजांनी आमच्या संमेलनामध्ये यावं आणि आम्हाला उद्बोधित करावं, परंतु प्रत्येक ठिकाणी ते उपलब्ध होत नाही. आपल्या सिन्नरचं भाग्य आहे, आपल्याला योगीराज गंगागिरीजी महाराजांची 7 दिवस सप्ताहाच्या निमित्तानं सेवा करायला मिळाली आणि त्या सेवेचं पुण्य उदयाला आलं आणि पूज्य श्री महाराज आपल्या या नगरीमध्ये या ठिकाणी आले. आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेरे तुकोबारांच्या या वचनाप्रमाणे आज भव्य दिव्य सिन्नर शहरामध्ये हिंदू धर्म संमेलन सोहळा अत्यंत सुंदर पार पडलेला आहे. महंत रामगिरीजी महाराज सरला बेटाचे महंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या उगवत्या वाणीने
सिन्नरकरांना व उपस्थितांना धर्मविचाराबद्दल अत्यंत सुंदर उपकृत केलं. हीच विचारधारा तरुणांमध्ये जनजागृती व्हावी, धर्माबद्दलची कट्टरता ही प्रियता आपल्या जनसामान्य तरुणांमध्ये सर्वांबद्दल ती व्हावी आणि असं धर्मरक्षणाचं कार्य, गोमातेची सेवा याबद्दल आपला कायमस्वरूपीचा भाव सिद्ध व्हावा, या निमित्ताने असे संमेलनं होणं ही काळाची गरज आहे. या निमित्ताने मी सूचित करतो. आज प्रथमच अनेक वर्षांच्या कालखंडानंतर हिंदू विराट संमेलन झालं. रामगिरी महाराज हे या संमेलनाचे प्रमुख आकर्षस्थान होते. हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या विचारांची उधळण या ठिकाणी केली. खरं तर हिंदू समाज हा झोपलेला समाज आजपर्यंत होता, परंतु रामगिरी महाराजांसारख्या अनेक हिंदुत्ववादी विचारधारेच्या लोकांनी हा संपूर्ण समाज जागा करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे जिहादी मानसिकतेपासून हिंदूंनी सावध कसं राहावं, हिंदूंनी जाती पलीकडे जाऊन धर्म म्हणून एकत्र कसं यावं, ह्यावर रामगिरी महाराज यांनी आपलं प्रबोधन केलं आणि त्याच प्रबोधनाचा लाभ सिन्नर शहरातल्या हजारो लोकांनी घेतला. मला या गोष्टीची खात्री आहे की रामगिरी महाराज असतील आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी जमलेले अनेक महाराज असतील, यांच्या विचारांची शिदोरी घेऊन या सिन्नर शहरातली आणि तालुक्यातली जनता पुढे चालत राहील, हिंदुत्वाच्या मार्गावर पुढे चालत राहील, देश विकासाच्या मार्गावर पुढे चालत राहील, एवढी अपेक्षा मी सिन्नरकरांकडून ठेवतो आणि थांबतो. जय हिंद. सिन्नर शहरामध्ये आपले आणि विराट असणारे हिंदू संमेलन आहे. या हिंदू संमेलनाला सिन्नरकरांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. हिंदूमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि एक आनंदाची गोष्ट आहे, अलीकडच्या काळामध्ये तरुणांमध्ये खूप चांगल्या प्रकारची जागृती निर्माण होत चाललेली आहे. माझं तरुणांना हेच सांगणं आहे की आपण सर्वांनी आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करावं, धर्म संस्कृतीला जाणून घ्यावं आणि कोणावर अन्याय कधी करू नये, कोणी अन्याय करत असेल तर सहन बिलकुल करू नये, अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी देतो. सिन्नर शहरामध्ये आपले आणि विराट असणारे हिंदू संमेलन आहे. या हिंदू संमेलनाला सिन्नरकरांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. हिंदूमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि एक आनंदाची गोष्ट आहे, अलीकडच्या काळामध्ये तरुणांमध्ये खूप चांगल्या प्रकारची जागृती निर्माण होत चाललेली आहे. माझं तरुणांना हेच सांगणं आहे की आपण सर्वांनी आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करावं, धर्म संस्कृतीला जाणून घ्यावं आणि कोणावर अन्याय कधी करू नये, कोणी अन्याय करत असेल तर सहन बिलकुल करू नये, अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी देतो. सिन्नर येथे झालेल्या या हिंदू महासंमेलनामध्ये महंत रामगिरी महाराजांनी धर्म आणि पंथ यातला आपल्याला तो फरक सांगितलेला आहे आणि तरुण वर्गाला जी जनजागृती करायला सांगितलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माचं रक्षण कसं केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं आणि संभाजी महाराजांनी मरण असावे तर कसं धर्मासाठी, हा जो फरक आपल्याला सांगितलेला आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण सांगितला आहे आणि सिन्नर येथील रहिवाशांना पूर्णपणे जागृतीचं ज्ञान देऊन आज रामगिरी महाराजांनी सिन्नरवासियांना जे ज्ञान आणि जे आकलन दिलेलं आहे ते खूपच महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.